चितळे रोडवरील नेहरू मार्केटची प्रत्यक्ष पाहणी करून ती जागा अतिक्रमण मुक्त करून भाजी विक्रेत्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी हॉकर्स युनियनचे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय झिंजे यांनी केली आहे। याबाबत त्यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन निवेदन दिले। त्यांच्या समवेत चंद्रकांत उजागरे उपस्थित होते। आयुक्तांनी निवेदनाची दखल घेत प्रत्यक्ष पाहणीसाठी येण्याचं आश्वासन दिलंय। संजय झिंजे यांनी निवेदनात म्हटलं आहे, चितळे रोडवरील ऐतिहासिक नेहरू मार्केटची इमारत 13 वर्षांपूर्वी नवीन मोठे संकुल बांधण्यासाठी भुईसपाट करण्यात आली। आज 13 वर्षांनंतरही इथं काहीच झालं नाही। उलट ही जागा महापालिकेच्या धोरणात्मक निर्णयाच्या चुकीचं स्मारक बनली आहे। शहरामध्ये महानगरपालिकेने अतिक्रमणाची मोहीम सुरू केलेली आहे, परंतु मला महानगरपालिकेला सांगायचं आहे की अतिक्रमण आणि रस्त्याला अडथळा हे दोन्ही वेगळे वेगळे विषय आहे। भाजीवाले, हातगाडीवाले, रोडवर जो उपजीविका करण्यासाठी जे लोक बसतात हे अतिक्रमण नाही आहे, हे रस्त्याला अडथळा आहे। आणि तो रस्त्यावर बसलेला जो कोणी हातगाडीवाला, भाजीवाला असेल त्याला तुम्ही उठवता। बरं, त्याला उठवलं तुम्ही, त्याला नंतर जागा कुठं देणार? तो वर्षानुवर्ष जर भाजी विकत असेल, फळं विकत असेल, काही कटलरी सामान विकत असेल, अजून काही उदरनिर्वाहाचं सामान विकत असेल, तुम्ही जी मोहीम तुमची येते त्याला उठवती, मग तो जाणार कुठं, बसणार कुठं? तर महानगरपालिकेची मोहीम जी आहे ही माझ्या मते ही फक्त दाखवण्यापुरती आहे। ठोस पर्याय शोधला पाहिजे। अतिक्रमण मोहीम येऊन जाती, ते लोक परत रोडवर बसतात। दुसऱ्या दिवशी अतिक्रमण मोहीम परत येते, ते लोक परत कुठेतरी पळत पळत कोणत्या तरी गल्ली बोळामध्ये जाऊन थांबतात। अतिक्रमण मोहीम गेली की परत रोडवर येऊन बसतात। म्हणजे मग हा खेळ कशासाठी महानगरपालिका खेळती? त्याच्यापेक्षा आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे की याच्यावर ठोस असा काहीतरी पर्याय शोधा की जेणेकरून रोडवर अडथळा होईल असे सर्व लोक त्यांना एकतर जागा द्या, किंवा पूर्वी जे आयुक्त होते की त्यांनी खूप चांगली शहरामध्ये एक प्रथा पाडली होती की त्यांनी एक पांढरा पट्टा आखला होता। त्या आयुक्तांचं नाव कुलकर्णी म्हणून होतं। त्यांनी काय केलं की ही समस्या 1-2 दिवसापुरता अतिक्रमणाची करण्यापेक्षा आपण कायमस्वरूपी सोडू। त्यांनी रस्त्याच्या कडेला ह्या सगळ्या रोडवर बसणाऱ्या लोकांना 5x7 असेल 5x8 ची जागा आखून दिली आणि रोडला एकदम चिटकून मागं बसायला सांगितलं की जेणेकरून रस्त्याला अडथळा होत नव्हता, तेही लोक आपला उदरनिर्वाह करायचे आणि कोणालाही त्रास होत नव्हता। तर मग कुलकर्णी साहेबांसारख्या आयुक्तांनी जर ही नगरमध्ये इतकी चांगली योजना म्हणा प्रथा आणली होती, तर डांगे साहेबांनी पण तो उपाय केला पाहिजे। मनपाच्या मालकीची ही मोकळी जागा ना गाळेधारक भाजी विक्रेत्यांच्या उपयोगाची राहिली, ना महापालिकेच्या कामाची राहिली। या ठिकाणी सध्या अनेक अतिक्रमणे झाली आहेत। टपऱ्या टाकण्यात आल्यात। अनेक जण इथं कचरा आणून टाकतात, तसेच 4 चाकी दुचाकी इथं पार्क केलेले असतात। संपूर्ण जागाच अतिक्रमणांनी गिळंकृत केली आहे। हे सर्व आपण प्रत्यक्ष पाहणी केल्यास लगेच लक्षात येईल। मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक चितळे रोडवरील भाजी विक्रेत्यांवर कारवाई करत आहे। वास्तविक एवढी मोठी मोकळी जागा असताना त्यांना नाईलाजानं रस्त्यावर बसावं लागतंय। मनपानं या जागेवर पे अँड पार्क न करता ती जागा अतिक्रमण मुक्त करून दिल्यास भाजी विक्रेते तिथे बसण्यास तयार आहेत। त्यामुळे रस्ताही मोकळा होईल आणि वाहतुकीला अडथळाही होणार नाही। या जागेची व्यवस्थित साफसफाई करून सार्वजनिक स्वच्छतागृह बांधून द्यावे, तसेच 4ही बाजूंनी संरक्षक भिंत बांधून दिल्यास भाजी फळ विक्रेत्यांचा मालही सुरक्षित राहील। त्याचप्रमाणे या ठिकाणी लाईटचीही व्यवस्था करावी।
त्यामुळे या जागेचा अनधिकृतपणे सुरू असलेला गैरवापरही थांबेल आणि भाजी विक्रेत्यांनाही हक्काची जागा मिळेल. पे अँड पार्क सारखे धोरण राबवून या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार नाही हे वास्तव आहे. आपण पाहता की मागे हे सगळे हे अतिक्रमण आहे, सगळं हे गाड्या बिड्या लावणारे लोक वगैरे यांचा महानगरपालिकेच्या जागेशी काही संबंध नाही. हे सर्व तुम्ही आता हे काढले सगळे गाळेधारक आहे लोक. मग आम्ही म्हणतो ही जागा करोडो रुपयाची जागा आज मोकळी पडलेली आहे. या सगळ्या लोकांना जर तुम्ही आतमध्ये बसवलं तर रोडवर सगळं मिळून 101 लोक रोडवर बसतात. ते 100 लोक सगळेच्या सगळे आतमध्ये बसतील. आमच्या मागण्या इतकी छोटी मागणी आहे की फक्त लाईटी लावून द्या, महिला व पुरुषांना मुताऱ्या बांधून द्या आणि वॉल कंपाऊंड बांधून द्या. बरं त्यातनं तुम्हाला इन्कम होणार ना. म्हणजे महानगर बाजू रस्ता बाजू जे शुल्क घेतं त्याच्यापेक्षाही तुम्ही जास्त जर पैसे आकारले तर तो गाळाधारक द्यायला तयार आहे ना. बरं त्याची स्वतःची जागा आहे, इथं ते भाडेकरी आहे, त्यांना खूप चांगल्या पद्धतीने इथं आणि लोकांना अडचण नाही. लोकांना त्यांच्या वाहनं लावता येतील, आतमध्ये येऊन भाजीपाला घेता येईल. भाजीपाला सुद्धा अत्यंत शुद्ध चांगल्या पद्धतीने होईल. रोडवर आपण बघतो हे बघा, ही नाली तुमच्या समोरच आहे. हे बघा, ही नाली आहे. लोक कुठं बसली, हे बघा ही नाली खचलेली. तो भाजीवाला तिथं, तो भाजीवाला तिथं, तो पाणीपुरीवाला तिथं. ही सगळी अशा ठिकठिकाणी बऱ्याच ठिकाणी नालीच्या कडेला भाजीवाले वगैरे बसतात. अहो त्यांना जर आतमध्ये सुविधा दिली तर लोकांना स्वच्छ भाजीपाला मिळेल. आणि मग या सगळ्या गोष्टीचा आम्ही वेळोवेळी कितीतरी आंदोलनं झाले, नेहरू मार्केट व्हावं म्हणून उपोषणं झाले. 13 वर्ष झाले. लोकप्रतिनिधींना सुद्धा माझं सांगणं आहे, लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, लोकांची तुमच्याकडून अपेक्षा आहे. मी तर एकदम स्पष्ट सांगतो लोकप्रतिनिधींना, याचं काय ना तुम्ही क्रेडिट घ्या. संजय जिंजे हॉकर्स युनियनचा अध्यक्ष आहे. मला अजिबात ह्या नेहरू मार्केटचं क्रेडिट घ्यायचं नाही. मला त्या गोरगरिबांना त्यांचे गाळे मिळाले पाहिजे, त्याच्यासाठी मी लढतो आहे. हे बांधा तुम्हीच क्रेडिट घ्या. तुमच्याच कोण शिलावर तुमचे मोठे मोठे नावं टाका. माझं नाव नाही टाकलं तरी चालेल, मी युनियनचा अध्यक्ष म्हणून. परंतु या गोरगरिबांना गाळे द्या, यांना सगळे हक्काची जागा द्या, हे मला लोकप्रतिनिधींना सांगायचं आहे. उलट मी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना, आम्ही सर्वच्या सर्व गाळेधारक आणि मी हॉकर्स युनियनचा अध्यक्ष म्हणून मदतच करणार आहे. तरी प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी याच्याकडे लक्ष द्यावे. आम्हाला चर्चेला बोलवा, आम्ही चर्चेला यायला तयार आहे. तुम्हाला काय काय अडचणी त्या सगळ्या आपण सोडू आणि ह्याच्यातनं ह्या तात्पुरत्या नवीन नेहरू मार्केट बांधा, कमर्शियल बिल्डिंग बांधा, आमच्या लोकांना ग्राउंड फ्लोअरवर जागा द्या. आज इथे इतका म्हणजे बाजारपेठी ही म्हणजे पुण्याची लक्ष्मी रोड आहे तसा लक्ष्मी रोड आहे. विचारा लोकांना जागेचे भाव काय. इथं अख्ख्या नगरमध्ये सगळ्यात जास्त जागेचे भाव चितळे रोडला आहे आणि 11,000 स्क्वेअर फूट जागा मोकळी 13 वर्ष झाले पडून आहे. याचा विचार करायला पाहिजे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी. बांधा, ह्या गोरगरिबांचा आशीर्वाद घ्या. मला लोकप्रतिनिधींना सुद्धा विनंती करायची, प्रशासनाला सुद्धा त्यांचा आशीर्वाद घ्या. बांधा, त्याचं तुम्हीच क्रेडिट घ्या. परत एकदा सगळ्यांच्या वतीने सांगतो मी की तात्पुरती ही मोहीम बंद करा. काल खासदारांनी सुद्धा या विषयावर प्रशासनाला इशारा दिला की या गोरगरीब लोकांना त्रास देऊ नका, या लोकांना पर्यायी जागा द्या. मी आजच खासदार साहेबांचं वाचलं, एका ठिकाणी त्यांनी बोरं घेताना त्यांनी ती मुलाखत दिलेली आहे. म्हणून आज आम्ही डांगे साहेबांना बोलवलं होतं की तुम्ही पाहणी करायला या. म्हणजे त्यांचा फोन झाला. त्यांनी कारण अत्यंत चांगलं सांगितलं की आज त्यांची काय व्हीसी होती, ते उद्या
संध्याकाळपर्यंत येणार आहे. डांगे साहेबांचं पण पॉझिटिव्ह सहकार्य असतं. काल पण मी त्यांना भेटलो, आमची प्रदीर्घ चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की झेंजे साहेब आपल्याला आहे ना ते नेहरू मार्केट बांधायचं आहे आणि मी कामाला सुरुवात करणार आहे, असा त्यांचा मला काल शब्द दिला त्यांनी.